नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण निंबूचं अगदी वेगळ्या पद्धतीने अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं असं अगदी अजिबात तेल वगैरे न वापरता लोणचं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 5 ते 6 निंबू घेतले. आता आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार आपले निंबू घ्या आणि त्यांना काय करायचं, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित आपल्याला अगदी कोरडं असं करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपलं लोणचं हे बरेच दिवस तसंच राहील, अजिबात ते खराब होणार नाही. जर थोडं तरी पाणी यामध्ये गेलं तर त्यामुळे आपल्या लोणचं आपलं खराब होणार नाही किंवा त्याला बुरशी देखील येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आता एका निंबूच्या 2 फोडी तयार करून घ्यायच्या. त्यानंतर याच्यातल्या ज्या सर्व बिया असतात त्या आपल्याला अगदी केअरफुली काढून घ्यायच्या. लोणच्याच्या थोड्या म्हणजे लोणच्यामध्ये आपल्या ज्या निंबूच्या थोड्या तरी बिया गेल्या तर त्यामुळे लोणच्याची चव ही बिघडू शकते. म्हणून आपल्याला याच्या बिया अगदी व्यवस्थित संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचे. तुम्ही या पद्धतीने हे लोणचं करून बघा. चवीला अगदी चटपटीत असं लागतं आणि अगदी आवडून सर्वजण खातील एवढं छान हे तयार होतं. बनवायला देखील अगदी सोपं आहे, अजिबात जास्ती वेळ वगैरे लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं निंबूच्या ज्या फोडी असतात त्या अगदी बारीक आपल्याला तयार करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने संपूर्ण आता आपले जेवढे निंबू घेतले आपण त्याचे 2 भाग तयार करून त्याच्यात संपूर्ण आपल्याला व्यवस्थित बिया हे काढून घ्यायचे आणि जेवढं शक्य आहे तेवढे अगदी बारीक कट करून आता आपल्याला याच्या फोडीही तयार करून घ्यायच्या. तर करताना अगदी सोप्या जातात, अजिबात वेळ वगैरे लागत नाही, अगदी पटपट आपल्याला ही प्रोसेस करता येते. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण निंबू हे आता कट हे करून घेतले. निंबू आपले कट करून झाल्यानंतर लगेच आपण एक मिक्सरचं भांडं घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच कापून घेतलेले संपूर्ण निंबू आपल्याला आता या भांड्यात काढून घ्यायचे. तर संपूर्ण आता मी हे निंबू एका भांड्यात काढून घेते. जर आपलं जास्ती प्रमाणात असेल तर 2 ते 3 वेळेस आपण अगदी थोडे थोडे निंबू घेऊन यांना फिरून घ्या. त्यामुळे काय असतं, एकसारखं आपलं छान मिश्रण हे तयार होतं. एका वेळेस जर आपण जास्ती निंबू घेतलं तर त्यामुळे आपलं जे मिश्रण असतं जाड बारीक असं ते तयार होतात. म्हणून अगदी थोडं थोडं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अजिबात पाणी वगैरे न वापरता निंबूचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर अगदी परफेक्ट असं आपलं हे अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही असं हे मिश्रण तयार झालं आहे. ते मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच लोणचं बनवण्यासाठी साईडला एक कढई गरम करून घ्या. कढई गरम करून झाल्यानंतर लगेच जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं निंबूचं ते आपल्याला यामध्ये टाकून घेणार आहोत. तर लोणचं बनवताना आपल्याला अजिबात तेलाचा वगैरे वापर न करता अगदी छान असं सोप्या पद्धतीने चटपट असं आपलं हे लोणचं तयार होतं. तर याला मंद आचेवरती फक्त 2 मिनिटभर आता आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर मंद आचेवरती मी आता यांना 2 मिनिट छान हे मिश्रण परतून घेतले. मिश्रण आपलं परतून झाल्यानंतर लगेच गरजेनुसार म्हणजे अंदाजाने यामध्ये लगेचच आपण गोड हा घालून घ्यायचा. कितपत आपल्याला लोणचं हे गोड आणि चवीला कसं हवं आहे त्यानुसार गरजेनुसार गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. पण गूळ घातल्यामुळे आपल्याला अगदी पौष्टिक असं आपलं हे लोणचं तयार होतं. तर इथे आपल्याला गूळ हा व्यवस्थित मंद आचेवरती छान गूळ विरघळेपर्यंत आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं आपला जो गूळ आहे विरघळेल तसं हे मिश्रण अगदी सैलसर म्हणजे पातळ असं ते होईल आणि याच्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत म्हणजे जे गुळाचं पाणी ते पूर्ण आटेपर्यंत आता आपल्याला हे निंबू शिजवून घ्यायचे. त्यामुळे जे साल आहे निंबूचं ते अगदी मऊ होईल आणि अगदी चविष्ट असं अगदी छान स्मूथ असं आपलं लोणचं तयार होतं. तर गूळ हा छान विरघळून त्याच्यातलं जे पाणी होतं ते पूर्णपणे आपण आटून घेतलं आहे. आता आपल्याला जर थोडंसं सैलसर हवं असेल तर थोडं पाणी राहू दिलं तरी काही हरकत नाही. त्यामध्ये लगेच काळं मीठ आपलं रेग्युलर मीठ वापरलं तरी काही हरकत नाही.
लाल तिखट कितपत आपल्याला लोणचं तिखट हवं आहे त्यानुसार आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्ती लाल तिखट आणि अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये काळी मिरी पावडर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जर तुम्हाला आणखी छान चटपटीत मसालेदार बनवायचं असेल तर भाजून घेतलेलं जिरे पावडर देखील आपण यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे देखील अगदी छान असं आपलं हे आपलं लोणचं हे तयार होतं. तर अगदी परफेक्ट असं ते तयार झालेलं. लगेचच गॅस हा बंद करायचा. जास्त वेळ आपल्याला मसाले घातल्यानंतर गॅस हा चालू ठेवायचा नाही. फक्त मसाले घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लगेचच गॅस हा बंद करा. अगदी चटपटीत, अजिबात तेल वगैरे न वापरता अगदी परफेक्ट असं वर्षभर टिकणारं आपलं लिंबूचं लोणचं हे तयार झालं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला